परफेक्ट साबुदाणा वडे, नॉन ऑइली अँड क्रिस्पी क्रंची साबुदाणा वडे। त्याच्यासाठी साबुदाणा हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावा। पाण्याचं प्रमाण न जास्त न कमी। झटपट शेंगदाणे भाजून घेतले, मिक्सरमध्ये ते बारीक केले, हिरव्या मिरच्या घेतल्या, ते बारीक केल्या, साबुदाणा, बटाटे, हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून छानपैकी एकजीव करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करणार आहोत। आमच्या महाराष्ट्रामध्ये कोथिंबीर, जिरे, साखर हे साबुदाणा वड्यामध्ये टाकत नाही। साखर उपासाला चालते, पण मोस्टली आम्ही साबुदाणे वडा तयार करताना साखर टाकत नाही। अशा प्रकारे आता आपण पटकन साबुदाणे जे वडे आहेत त्याचे परफेक्ट शेप जो आहे तो आपण तयार करून घेतला आहे। तेल व्यवस्थित तापल्यावर आपण हे साबुदाणे वडे हळूहळू तेलामध्ये सोडणार आहोत। याला आपण स्टिअर करायचं नाही जोपर्यंत ती जी उकळी आहे, तो जो काही बुडबुडे आहे ते कमी होत नाही तोपर्यंत स्टिअर करायचं नाही। आता बघा हे साबुदाणे अजून व्हायचे बाकी आहेत, म्हणून त्याला गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे डीप फ्राय झाल्यानंतर आपले गरम गरम परफेक्ट साबुदाणे वडे खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा।